महाराष्ट्रातील 360 किल्ल्याच्या इतिहासाला जाणून घेण्याच्या जर्नीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण सोलापूर शहराच्या मध्यभागी असलेला भुईकोट किल्ला या किल्ल्याची माहिती घेणार आहोत। हा किल्ला आपल्या अद्वितीय वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे। 14व्या शतकामध्ये बहामनी सल्तनतच्या राजवटीमध्ये या किल्ल्याचं बांधकाम झालं होतं असं म्हटलं जाते। परंतु काही इतिहासकारांच्या मते हा किल्ला यादव काळामध्ये बनला होता। काही इतिहासकार म्हणतात की राजा भोज यांनी या किल्ल्याचं निर्माण केलं। अशा प्रकारे इतिहासकारांमध्ये काही मतभेद आपल्याला दिसतात। किल्ल्याची दुरुस्ती 1523 मध्ये इब्राहिम आदिल शाह यांनी केली होती। इतिहासकार म्हणतात की औरंगजेब याने या किल्ल्यावर बराच काळ घालवला। मुघल, निजाम आणि मराठ्यांनी सुद्धा या किल्ल्यावरती सत्ता केली होती। 1818 मध्ये दुसरे बाजीराव पेशवे आणि साताऱ्याचे छत्रपती प्रतापसिंह भोसले 1818 मध्ये या किल्ल्यावरती 1 महिना राहिले होते अशी इतिहासामध्ये नोंद मिळते। या किल्ल्याच्या आत सुंदर महल, मस्जिद आणि विहिरी आपल्याला पाहायला आणि मराठा एम्पायरने सुद्धा या किल्ल्याच्या मध्यभागी जे आहे काही मंदिर बांधली होती। त्या मंदिराचे अवशेष आजही आपल्याला अशा प्रकारे